शपथ, ही हळद क्रॅक करता करता माझे हात क्रॅक झालेत. आई, मी तुला आत्ताच सांगते, हे मी फर्स्ट आणि लास्ट टाइम हळद क्रॅक करते. याच्या पुढे मी लाईफ मध्ये कधीच हे काम करणार नाहीये. अगं काय चाललंय? हा, असं म्हणून कसं चालेल बरं? तुझ्या अजून एका ताईचं लग्न बाकी आहे. त्यावेळी आपण बाहेरून मागू, ओके? रेडीमेड हळद. आणि अगदीच नाही जमलं ना तर मी मिक्सरला लावेल आणि लगेच बारीक करून टाकेन. हे असं नको. अगं असं काय म्हणतेस ज्योती? बघितलं का कीर्ती काय म्हणते? तुझ्या लग्नात हळद काढणार नाही म्हणते. बस, आता जेवढी पण हळद झाले ना बारीक, प्लीज आपण तेवढीच हळद लावूया. यापेक्षा जास्त मी नाही करू शकत, ओके? आता काय राहिलंय? अरे हा, प्रीतीताई, आता गायकवाडांच्या घरची उष्टी हळद यायची बाकी आहे ना? हो अगं, आधी स्वराजना लावतील आणि मग उरलेली हळद इकडे पाठवून देतील. ओ, पण मग आई, उष्टी हळद म्हणजे स्वराज जिजूंच्या अंगावरची काढलेली हळद वगैरे पाठवणार की काय? इव. मला वाटलंच तुला असं काही वाटत असेल. अगं उष्टी हळद असं नुसतं म्हणायचं असतं. म्हणजे सासरी तिकडे हळद खेळून झाली, लावून झाली की उरलेली हळद इकडे पाठवून देतात, म्हणून अशी म्हणायची पद्धत आहे, उष्टी हळद. ठीक आहे. आता काय ही प्रीतीताई, किती वेळ झाला? अजून किती वेळ वेट करणार आहोत आपण? कॉल करून विचार ना. लक्षात आहे त्यांच्या की विसरले उष्टी हळद आणून द्यायची? असं काय म्हणतेस? बघ ना, अगं तिथे सुलू आत्या आहेत. त्या बाकी सगळं विसरतील, पण रीती परंपरेच्या गोष्टी अजिबात नाही विसरणार. त्याच्या मुलाला मारलंय, फक्त दगड घातला डोक्यात माझ्या. त्याबद्दल काय जाब विचारणार आहे मी त्यांना? आणि उद्या त्यांनीच काय, तुझ्या आईने जरी माझा जीव घ्यायचा प्रयत्न केला ना तरी मी तक्रार करणार नाही. त्याचा अपराधी आहे मी. घरात एवढं सगळं चांगलं वातावरण असताना ही ज्योती अशी गप्प काय? नाही, पैशाचा विषय तर संपलं म्हणाली, मग काय झालं हिला? आता एकदा विचारलंच पाहिजे. नाही नाही, पण इथे सगळ्यांसमोर नको, उगाच सगळ्यांनाच टेन्शन. बघितलंच गीतांजली, मुलं किती मोठी झालीत आपली. तू गेलीस तेव्हा स्वराज किती लहान होता आपला. आता लग्न आहे त्याचं, दिवस कसे भरा भरा जातात कळतच नाही. आज हळद आहे त्याची आणि त्याला हळद लागत असताना तू माझ्या बरोबर नसणार आहेस. आपला लाडका स्वराज बोल्यावर उभा असेल, त्याच्या कपाळाला मुंडावळ्या बांधलेल्या असतील, त्याच्या आणि आपल्या होणाऱ्या सुनबाईंच्या मध्ये अंतरपाठ धरलेला असेल. सगळे लोक आनंदाने त्यांच्या डोक्यावर अक्षता टाकत असतील आणि हे सगळं बघत मी एकटा उभा असेल. एका डोळ्यात स्वराज बद्दलच्या आनंदाचे अश्रू आणि दुसऱ्या डोळ्यात हे सगळं बघायला तू नाहीस या दुःखाचे अश्रू. हे सगळं बघायला तू हवी होतीस का? खूप मिस करतो मी तुला. दादा येऊ का? नाही, तुम्हा दोघांच्या प्रायव्हसीच्या मध्ये येत असेल तर सांग मला, तसं लगेच जाते. अगे नाही नाही नाही, ये ये ये. तूच काय, आमची दोघांची प्रायव्हसी कोणीच ब्रेक करू शकत नाही. काय विचार? का? आमचं कनेक्शन हार्ट टू हार्ट आहे. हा, हे सॉलिड आहे तुमचं. बरं ते असू दे. सगळी तयारी व्यवस्थित चालली आहे ना? काही कमी पडत नाहीये ना? नाही, तू असताना मला काही विचारायचीच गरज नाही. तू सगळं उत्तम पार पाडशील माहिती आहे मला. नाही, पण तू या लग्नासाठी फारशी उत्साही नाहीयेस म्हणून विचारतोय. नाही, बरोबर आहे तुझं. मला काही फार पसंत नाही जे काही चाललंय ते, पण जे काम तू माझ्यावर सोपवलंस ते मी निर्विघ्नपणे पार पाडीन. माहिती आहे ना तुला दादा? ते माहितीच आहे ग, पण फक्त कर्तव्य म्हणून नाही. प्रेमाने सगळं केलंस ना तर जास्त आवडेल मला. हे बघ, तुझ्या मनात त्या घराबद्दल जे काही आहे ते सगळं बाजूला ठेव आणि उत्साहाने प्रेमाने या लग्नात इन्व्हॉल्व हो. शेवटी तुझ्या बाच्याचं लग्न आहे. दादा, माझ्या बाच्याच्या लग्नात आनंदाने नाचले असते ती मुलगी मला पसंत असती तर, पण जे मला दिसतंय ते तुम्हाला का दिसत नाही मला तेच कळत नाहीये. नाही रे, ती मुलगी बरोबर नाहीच आहे. तिच्याकडनं ना असे निगेटिव्ह वाईब्स येतात, एकदम नकारात्मक ऊर्जा. सुलू 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 सुलू
हे बघ आता ना बाण सुटलाय, हळदीपर्यंत येऊन पोचलोय आपण, तेव्हा आता या गोष्टींवर विचार करण्यात काय अर्थ नाही असं मला वाटतं. आणि मुख्य म्हणजे आपल्याला काय वाटतंय यापेक्षा त्या दोघांना काय वाटतंय याचा विचार करूया ना. आणि मला तरी वाटतंय की ती दोघं या लग्नामुळे खुश आहेत. आणि एवढं सगळं घडल्यावरही सगळं विसरून ती स्वराजशी लग्न करायला तयार झाली आहे. आपणही समजून घेतलं पाहिजे ना. आणि मी या माझ्या मताशी ठाम आहे. प्रश्नच मिटला. मला काय बोलायचं तुम्हाला ऐकूनच घ्यायचं नाही. मग राहू दे ना. नाही राहू दे दादा, राहू दे. आहे मी खाली. काय करायचं गाईचं, कसं समजवायचं हिला. तुझं नीचं बरं जमायचं नाही. हट्टी असली तरी तुझं सगळं ऐकायची. आजही तू असतीस ना सगळं सुरळीत पार पडलं असतं. खरंच पावला पावलावर मिस करतो मी तुला. ज्योती, काय झालं? अगं काही नाही, ते हळद काढायला एखादं वाडगं किंवा काही लागेल ना, ते बघत होते कोणतं घ्यायचंय. ते विचारत नाहीये मी. मगासपासून बघतीये, गप्प गप्प आहेस. काय झालं? अगं काही नाही, कुठे काय, खरंच. कोणाला सांगतेस ज्योती? आई आहे मी तुझी. आणि लेकराचं काही बिनसलं तर आईला बरोबर कळतं. काय झालंय? पैशाची काही अडचण आहे का परत? किंवा तुला कुणी काही बोललंय का? हा, सांग ना ज्योती. काही नाही, खरंच सांगते. मग काय? अगं तुझा असा उतरलेला चेहरा बघून मला टेन्शन येतं. काय असेल ते सांग मला. आई, म्हणजे मी असा विचार करत होते की आपण प्रत्येक वेळी माणसं ओळखायला बरोबरच असतो असं नाहीये ना. म्हणजे तो माणूस योग्य आहे की अयोग्य हे आपण का ठरवतो? कारण त्याचा वाईट अनुभव आपल्याला आलेला असतो. पण अगं एकदाच आलेल्या अनुभवावरनं तो माणूस वाईट आहे हे ठरवणं पण योग्य नाहीये ना. कदाचित एकदाच तो तसं वागला असेल. कोणाबद्दल बोलतीये तू? अगं असं कुणाबद्दल नाही, मी आपला असाच विचार करत होते. काय सांगितलं मी? मला बरोबर कळतं. सांग बघू, काय झालंय सांग.